शंकर म्हणा. बोला की कोण दुखायले का महादेव. हो ना. एक जण असंच बसलो होतो. मी म्हणलं काय झालं ते मला ताप पण ती आली आहे. मी म्हणलं मग डॉक्टरकडे जा. डॉक्टरकडे गेलं. डॉक्टर म्हणले कोरोनाची टेस्ट करावं लागेल तुझी. ते मला किती पैसे लागतील. मला 4000 रुपये. अहो एवढे नाहीत. मला चॅप्टर होतं माझ्यासारखं आगाव बोलायला. त्याच्या अंगावर शिकलं खोकलं आणि पळून आलं डॉक्टरच्या. माझ्या कळाला. मी केली का टेस्ट. मला टेस्ट नाही केली पण एका तासाने रिपोर्ट येणार आहे आपला. मी टेस्टच केली नाही. कसा रिपोर्ट येईल. डॉक्टरच्या अंगावर शिकलो खोकलो म्हणला. आता ते टेस्ट करीन ना म्हणला. त्याची पॉझिटिव्ह तर माझी पॉझिटिव्ह. ते निगेटिव्ह तर मी निगेटिव्ह. त्याच्यामुळे असे मोकळे बसा तुम्ही. पहिले वारकरी कोण. महादेव. इकडे बघा. ही अशी कसा करंट लागायला लागलाय. हा महादेव पहिले वारकरी. सगळ्यांनी बोलायचं. बोला महादेव. महादेव. रंभादिक नाचती उभ्या जोडून हात आणि त्रिशूळ डमरू घेऊन आला गिरिजेचा. इथं नाम निर्देश नाही पण त्रिशूळ डमरू याच्यावर गिरिजेचा कांत कोण. महादेव. महादेवच. बरं एक मिनिट तुम्हाला क्लिअर करतो आधीचा. मी जी तुम्हाला विचारतोय ना माझं विसरतय म्हणून नाही विचारित. खरं सांगतो मला जो विषय मांडायचा आहे तो तुमच्या फिट डोक्यात बसावा म्हणून विचारतो. बाकी काही नाही. बरोबर आहे का चुकीचं आहे माझं खरं सांगावं. सरपंच बरोबर आहे का कसं. हा बरोबर आहे ना. तुमच्या डोक्यात बसलं पाहिजे हा उद्देश आहे माझा. बाकी काही नाही. पहिले वारकरी आहेत भगवान शंकर आणि त्यांनी वारी पंढरपूरची पहिली वारी केली. म्हणून शब्द आहेत आदिनाथ उमा बीज प्रगट. रोजच पार्वतीनं विठ्ठल महाराज म्हणायचे. पार्वती भगवान शंकराची पत्नी. पार्वतीनं रोजच म्हणायचं भगवान. ते ज्ञान ज्ञान म्हणते ती कसलं ज्ञान आहे ती एकदा सांगा. भगवान म्हणायचे बघू वेळ आले बघू. पण बाया ऐकत्यात का. बायका ऐकत्यात का. बोला किती बी लांबक्या मिशा ठेवा बाया ऐकत्यात. बाया भेटच नाहीत महाराज. म्हणून ह्या तरुण पिढीनं मिशा ठेवीच बंद केले आले. आता बायकोच भेट नाही म्हणल्या मिशा का चेहात बुडवायचे. काय कामाचे सांगा बरं महाराज. बाया भेटच नाहीत महाराज. बाया ऐकतच नाहीत. ऐकत. आमच्या बीड मध्ये गुरुजी 2 जण नवरा बायको 70 वर्षाचे हाताला हात धरून अशा गळ्यात हात घालून चालले होते मस्त. मी म्हणलो काय प्रेम आहे बायकोवर. या वयात नवरा बायको हाताला हात धरून चालले. मी त्या म्हाताऱ्याच्या कानात म्हणलं एवढं कसं प्रेम आहे तुमचं बायकोचा हात धरून चाललात. तो म्हणला प्रेम वगैरे काही नाही म्हणला महाराज. हात सोडला की दुकानात घुसती म्हणला. आता काय करावं म्हणला. लक्षात आलं का बोलला. हो कळालं का बोलला. मग अजून तरी बरं पोरच पुरी बघायला जातील. बरोबर आहे का नाही. अजून पुरी पोरं बघायला आल्या नाहीत आणि अजून 10 वर्षानं पुरी पोरं बघा येणार. आणि मग पुरी तिथं म्हणाय बसल्यात मला ना ह्याच्यातून दुसरा कलर दाखवा. आम्ही नवरा बायको त्या दिवशी महाराज साडी आणायला माझ्या बायकोला साडी आणायला गेलो. हो मग लग्न झाले मी का सनेश थोडाच. बरोबर आहे का नाही महाराज. हा पुन्हा इचकायचे दुसरी कुणाला साडी आणली होती. ही असं नको व्हायला. बरोबर साडी आणायला गेलो महाराजांनी दुकानातून साडी घेतली. संक्रांतीच्या आदल्या दिवशीची घटना. साडी आणली महाराजांनी. ती मी म्हणलं दुकानदाराला बिल किती झालं. ते मला 3300 रुपये बिल झालं महाराज. मी काढून पैसे द्यायला लागलोय. आमच्या बायकोन का बसवक नाही पाठी. आमची बायको म्हणती मामा दुकानदाराला हिशाबान पैसे घ्या. हिशाबान घ्या. 6 वर्ष झालं याच दुकानात साड्या घेते. दुकानदार म्हणला बाई पैसे देऊ नका पण लबाड बोलू नका. 8च दिवस झालं दुकान टाकलंय म्हणला असं लबाड. तुम्ही हसून घ्या मी चहा घेऊन येऊ का तोवर जाऊ. लक्ष द्यायला लागलंय का. भगवान शंकराला मुद्द्यावर या मोठा सोडायचा नाही. बरोबर आहे का नाही. भगवान शंकराला पार्वतीनं रोज म्हणायचं ते ज्ञान सांगा की एकदा. भगवान शंकर म्हणले हिचं एकदा उरकूनच घेऊ. पहाटे 5ला पार्वतीला उठवलं विमानात बसवलं. नीट आहे का. विनोद विनोदाच्या जागेवर सोडायचा. पण हे बघा अभंग अभंगाच्या दिशेनंच असला पाहिजे. जो अभंग घेतलाय त्या दिशेनं चिंतन होणं गरजेचं आहे. अभंग घ्यायचा आणि सोडून द्यायचा आणि कवर बिबोंबलत बसायचं त्याला काय अर्थ आहे का. नाक नाही तेने वाया गेली अशातला प्रकार होतो. ही माणसं भरत महाराज आपण इथं आलतोच की ते कुठलं गाव इथं. हा आपण होतोच की सगळी हीच होती ना गायक मंडळी महाराज. हा सोपं आहे का काय महाराज. आणि माझ्यावर भावनेतून प्रेम करणारे सगळे हे महाराज गुरुजी प्रेम करणारी माणसं. शिवाजीनाथ महाराज आमचे काही सामान्य नाहीत महाराज. इकडं आमच्यासाठी हेच चांगले महाराज. मग इकडं लक्ष द्या.
रोजच पार्वतीनं म्हणायचं ते ज्ञान सांगा. पहाटे 5ला उठविलं, विमानात बसविलं महाराज. कुणाला? पार्वतीला महादेवानं. आणि अशा ठिकाणी नेलं, झाड नाही, झुडूप नाही, पशु नाही, पक्षी नाही, काही नाही. विठ्ठल महाराज त्याचा ज्ञानोबराने उल्लेख केला. ज्ञान शिर सिंधूचे पहिला तिरी, क्या बात. शक्तीची कर्ण कुहरी. हा बरोबर आहे का? मग ऐकणार येत नाही. शिर सिंधू म्हणजे समुद्राच्या पलीकड नेलं. शक्तीची कर्ण कुहरी. शक्ती म्हणजे पार्वतीन, कर्ण म्हणजे कान. पार्वतीच्या कानात तोंड घालून ज्ञान सांगायला सुरुवात केलं. कुणी? महादेवानं. ऐकायलात ना? महादेव ज्ञान सांगत होते, पण ज्ञान नावाचा पदार्थ मुळात पचायला जड आहे. धांगड धिंगाणा लोकांना लय लवकर पटवतोय, बरोबर आहे का नाही? पण हे आमची कीर्तन लवकर लोकांच्या लक्षात बसत नाही. हा मग उगाच आहे काय महाराज? सोपं नाही महाराज. विनोद तुम्हाला लय लवकर कळल, बरोबर आहे का नाही महाराज? पण कीर्तन हे निवड संसारातल्या गप्पा मारण्यासारखीच असतात, हे पहिलं डोक्यातलं काढून टाक. लक्षात आलं का? संसारात काय तुम्हाला कमी अनुभव होत का? रोजच येत ना महाराज. आपल्याला काहीतरी चांगल्या गोष्टी कानावर पडावताना आपला उद्धार व्हावा याच्यासाठी कीर्तन असतं. आलं का लक्षात? म्हणून 1 मिनिट ऐका. सांगत होते ज्ञान पार्वतीला पचलं नाही. पार्वती झोपली महाराज. डोळा लागला तिला. पार्वतीला काय झालं? डोळा लागला, झोप लागली. ऐकायलात ना दादा? आपले गेल्या वर्षी भेट झाली की, बरोबर आहे का नाही? पार्वतीला डोळा लागला, झोपली पार्वती महाराज. पण भगवान शंकर डोळे झाकून ज्ञान सांगत होते. पण ज्या वेळेला ज्ञान सांगायचं संपलं महाराज, त्यावेळेला भगवान शंकरानं डोळे उघडून बघितलं तर अरे बापरे म्हणले, पार्वती तर झोपली. पण भगवान शंकर म्हणले पार्वती जर झोपली, मग मी कथा सांगत असताना हूं कोण म्हणत होत? लक्षात आलं का? इकडे 1 मिनिट आहे. हूं कोण म्हणत होत? ध्यान लावून बघितल्या बरोबर लक्षात आलं, अरे बापरे म्हणले हे विष्णू घेऊन गेला. कुणी नेलं? म्हणे पण हे विष्णूनं चोरीचा धंदा केव्हापासून सुरू केला? हा ध्यान लावून बघितलं. नाही 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 म्हणले हे सांगितलेलं वायाला जाऊ नये म्हणून विष्णूनं नेलं. कुणी नेलं? कसं कसं नेलं सांगावं तर लागेलच ना. कसं कसं नेलं? ही कथा सांगत होते समुद्राच्या किनाऱ्यावर, बरोबर? मग भगवान शंकर सांगत होते पार्वती झोपली, हे वायाला चाललं. मग भगवान विष्णूनं सूक्ष्म रूप धारण केलं आणि माशाच्या पोटात प्रवेश केला. कुणाच्या? तुमच्या लक्षात येईल बरोबर, तुम्हाला सुद्धा पटल मान हलवताल तुम्ही. माशाच्या पोटात प्रवेश केला आणि ज्ञान ग्रहण केलं महाराज. पण असं आहे की ज्ञान असलं खतरनाक आहे. एकदा मिळालं की त्याची घमेंड तयार होती, अहंकार निर्माण होतो, बरोबर आहे का? नवल अहंकाराचे विशेषण लगे अज्ञानाचे आणि सज्ञानाचे झोंबे कंटी नाना संकटे नाचवे. येड्या गावाळ्याच्या नादीच लागत नाही ते. ज्याला 2 अभंग पाठ आहे त्यालाच धरत इथं. लक्षात आलं का बोलणं? बरोबर आहे का? म्हणून हुशार माणसं, शहाणे माणसं नादी लागत नाही महाराज. लक्षात येते का? बघा, बारीक रूप धारण केलं, माशाच्या पोटात प्रवेश करून गुपचीप पडून ऐकलं, पण ज्ञान पचलं नाही. बाहेर येत असताना माशाचं पोट फाडलं, बाहेर आले महाराज. म्हणून शब्द आहेत, मचिंद्रा लाधले कसं फी भरून काय सहज मिळालं ना महाराजांना. सहज मिळालेलं पचत नसतंय, लक्षात घ्या. मग ज्ञान असू द्या, धन असू द्या, नाही तर गुण असू द्या, सहज मिळालेलं पचतच नाही. आपला मगाचा विषय झाला, तुमचाच फोनवर चालला होता विषय. कला बी फुकट पचत नाही कुणाला, म्हणून आपल्याकडे गुरुदक्षिणा देण्याची पद्धत आहे. आलं का लक्षात? फुकटचं कुणाचंच काही पचत नसतंय महाराज, अजिबात नाही. म्हणून ज्याला सासरवाडीचं धन मिळालंय ना, त्याची अशी पोरं जन्माला येतात महाराज. ही न पचलेल्या पावत्यात, लक्षात घ्या महाराज. त्याच्यामुळे सासरवाडीचं धन आलं की लगेच त्याचे टायर टाकायचे गाडीला. तू पायाखाली तुडीली म्हणायचं तुमची. चल आलं का लक्षात बोलणं? कुठे विषय आपला? कुठवर आलोय? मच्छिंद्राला आले सहज स्थिती. माशाचं पोट फाडलं, भगवान विष्णू बाहेर आले महाराज, बरोबर आहे का नाही? आता तो विषय नाही आपला विठ्ठल महाराज, पण ओझर तर टच करून जातो.
विषय आलाय म्हणून तो विषय नंतर बघू आपण. ओझर तर टच करतो. मासा मेला ना महाराज, बरोबर आहे. पोट फाडल्यावर मासा मरण का नाही. ज्यानं जागा दिली राहायला त्याच पोट फाडलं की महाराज. राग आला महाशाला. महाराज मासा म्हणला माझं पोट फाडतोस काय. त्याला यायला जरा उशीर झाला महाराज माशाला. गुरुजी मासा बरेच दिवस वाट बघत होता, ते माझं पोट फाडणारा कुठे रे, कुठे माझं पोट फाडणारा. आणि त्याला यायला जरा उशीर झाला गुरुजी. तिथे पंढरपूरला आला आणि पंढरपूरला येऊन देवाचा कान धरला. त्याचं नाव आहे मकर कुंडली. मकर कुंडली लक्षात आलं का. तो विषय नाही आपला, तो नंतर कधी सांगेन मी विषय, बरोबर आहे का नाही. हे विषय सांगण्यासाठी मी पुन्हा येईन, मी पुन्हा येईन. मी तुम्ही म्हणा ना या या या. तो विषय का आपला, तो विषय नाही. त्यानं मकर कुंडले अजून बी देवाचा कान कुणी धरलेला आहे. माश्याचे कुंडल आहेत महाराज. मकराकार धरलाय माझच तो पोट फाडलं होतं मग अजून धरलेला आहे महाराज. पचत मस्त ही लक्षात. मग कुणाची इज्जत कधी घालवायची, कुणाचा अपमान कधी करा. देवाला अपमान पचला नाही महाराज. तुम्ही आम्ही कोण चिल्लर आहेत महाराज सांगा बरं महाराज. पण जसं असेल तसं ऍडजस्टमेंट करून घ्यायचं महाराज. काय नाही, भावनावादी लोक आहे, श्रद्धावान लोक आहे. तासभर 1 तास उशीर आहे मला इथे यायला, पण तेवढंच प्रेम आहे तेवढं गेल्या वर्षी होतं तेवढं. हा याच्यात तीळभर शंका आहे का. तेवढ्याच आदराने देवा कुठवर आला. ह्याला भावना म्हणतात महाराज, ह्याला प्रेम म्हणते. अहो प्रवास आहे, तास अर्धा तास इकडे तिकडे होतो का नाही त्याचं काय, बरोबर आहे का नाही. तुम्ही गाड्या वापरणारी माणसं आहेत, कमी जास्त होत राहतं काय, रस्ते हे ते, बरोबर आहे का नाही, चालूच असते. बरं जीवन महत्वाचं आहे का तासभर उशीर झालेला महत्वाचा आहे. जीवन महत्वाचं आहे. तासभर वाढवित आहे ना आपल्याला, रात आपलीच आहे ना, बरोबर आहे का नाही. मला रात्र दार्जी नाही मला, माझा जन्म बी रात्री 12चा आहे. त्याला मला रात्रीचं काही वाटत नाही महाराज, मला अजिबात नाही. आता तुम्ही उजडूस तर म्हणलास तरी कीर्तन करतोय मी, काही अडचण नाही महाराज त्याची. हाईस्ट आहे माझं, 3:30 वाजता कीर्तन सोडलेलं आहे मी भरत महाराज साक्षीला. तसलं काही वाटत नाही मला. ऐकणारे जर असले तर कवर बी सांगू शकतोय मी. हाय का तयारी, जाऊ काकडा करूनच. काय उगं गाऱ्या गुऱ्याचं खाली तरी जातात, उगं बेजार होतात, बरोबर आहे का नाही. उगं तुम्ही बसवून राहा भजने बारी बारीने बदलीत राहू. ही बदलायची गरज नाही, ही भावनेतली महाराज, बरोबर आहे का नाही. ही बदलायची ही रात्रभर म्हणले तरी उभे राहणारी माणसं आहेत महाराज. बघा तुम्ही फक्त 10-5 रुपये वाढवायचे बाकी. विनोदाचा भाग सोडा, मुद्दा कुठे. माशाचं पोट फाडलं बाहेर आले, मच्छिंद्रा लाधले सहज मिळालं पण पचलं नाही. मच्छिंद्राच्या विष्णूच्या लक्षात आलं आपल्याला पचलं नाही म्हणले. भगवान शंकरानं विचार केला हे फुकटाला फुकट परत करतोय का काही व्याज बाटा घेतोय, बघू म्हणले ह्याची परीक्षा घेऊन. म्हणून गोरक्षाच्या रूपात भगवान शंकर आले. आल्याबरोबर विष्णूच्या लक्षात आलं अर आपलं चुकलंय म्हणला. ज्याचे दिले त्याशी फळ पावे आपण अशी आपल्याला नग म्हणला. गोरक्षाच्या रूपात भगवान शंकर आल्याबरोबर मच्छिंद्राने बोध गोरक्षाशी देऊन टाकलं त्यांना. कुणाला, गोरक्षनाथाला. गोरक्षनाथ म्हणले वाह पटलं ह्याच, जसं आलं तसं फुकटाला फुकट माघारी दिले म्हणले. घेऊन निघाले. जाऊन आपल्या ह्या बाहेर कमानी इतक्यावर गेले असतील महाराज. काय मूड फिरला गोरक्षनाथाचा, वळून माघारी आली. मोठी माणसं मुडिष्ट असतील, त्यांच्या मूडवर काम असतं महाराज. हा त्यांचा मूड देवाचा, देव बी खराब करू शकत नाही त्यांचा मूड महाराज. गुणी माणसाचा, ज्ञानी माणसाचा अजिबात त्यांच्या मूडवर काम असतं महाराज. हा सोपं आहे का. आता हे मुडिष्टच माणसं आहेत ना महाराज, बरोबर आहे का नाही. मूडवर काम असते. मूड फिरला म्हणले अजून एकदा परीक्षा बघू, देऊन बघू एकदा. आणि निघालेले वळले. गोरक्ष वळला गहिनी प्रती. हे जमायलंय की, बरोबर आहे का नाही. गहिनीनाथ कोण, विष्णू. गहिनीनाथ कोण तुमच्या लक्षात आलंय का. आता पहिल्यांदा माशाच्या पोटात कोण गेलतं, विष्णू. त्याचं नाव मच्छिंद्रनाथ. त्याचं नाव मच्छिंद्रनाथ. मच्छिंद्रनाथ हा विष्णू. मच्छिंद्रानं कुणाला दिलं, गोरक्षाला. गोरक्ष कोण, शंकर महादेव, बरोबर आहे. महादेवानं पुन्हा गोरक्षानं कुणाला गोरक्ष वळला, गहिनी प्रती. म्हणजे गहिनी कोण, विष्णू. आलं का लक्षात, आलं का. पण गहिनीनाथाला मिळालं. गहिनीनं विचार केला जी आरती वळून माघारी येऊन आपल्याला दिले ती आरती आपली परीक्षा आहे म्हणली आता, बरोबर आहे का नाही. परीक्षा आहे म्हणली आता. आणि मग महाराज भगवान शंकर बरेच दिवस वाट बघत होते. भगवान विष्णू, गहिनीनाथ
कधी शंकर येतात पण शंकर काही यायलाच तयार नाही. मग 2 रूप धारण केली भगवान विष्णूनं बरं का. 2 रूप, एक गुफेमध्ये गहिनीचं आणि दुसरं रूप धारण केलं वाघाचं. गुरुजी आणि निवृत्तीनाथ, ज्ञानदेव, सोपन काका, मुक्ताबाई आणि विठ्ठलपंत, रुक्मिणी माता हे 5-6 जण त्र्यंबकेश्वरला ब्रह्मगिरीची प्रदक्षिणा करीत असताना त्या 5 जणाला बाजूला सोडलं आणि निवृत्तीनाथाच्या माग विष्णुरूपी वाघ लागला महाराज आणि त्याला बिहडविलं आणि बिहडवून आणून घातलं ज्या गुफेत गहिनी बसले होते तिथं. वाघ बी विष्णूच आणि गहिनी बी विष्णूच आणि निवृत्तीनाथ तिथं आल्या बरोबर गहिनी प्रसादी निवृत्ती. लक्षात आलं का? त्यांना देऊन टाकलं आणि निवृत्तीनाथ म्हणजे शंकर सदाशिवाचा स्वामी निवृत्ती त्यांना देऊन टाकलं. दिल्याबरोबर महाराज मिळालं म्हणले आता खुश आहे, म्हणले आता तुला जसं करायचंय तसं कर. आणि मग निवृत्तीनाथानं ज्ञानदेवा सार चोजविले ज्ञान गुड गम्य गहिनी प्रसाद निवृत्ती दातार गहिनी प्रसाद निवृत्ती दातार निवृत्ती दातार गहिनी प्रसाद कामदेवा सारे चोगले कामदेवा सारे चोगले कामदेवा सारे चोगले कामदेवा सारे चोगले. गहिनी प्रसादे कुणाला दिलं? निवृत्ती दातार आणि निवृत्तीनाथानं ज्ञानदेवा सार चोजविले आणि मग त्या ज्ञानोबारायांनी त्या ज्ञानाची रचना केली. ज्ञानदेवे रचिला मग कसं रचलंय माझ्याकडे लक्ष द्या. कसं रचलंय हे तुम्हाला आम्हाला कळावं म्हणून या अभंगाची निवड आहे. बरं कशासाठी बोललो? हुकी आली का मला अचानक? का माझ्या गोळ्या संपल्या? का उशीर झाला म्हणून मला रिपोर्ट पॉझिटिव्ह आलाय का? कशामुळे बोललो? याचं एकच कारण, वारकरी संप्रदायात माणसं म्हणते ज्ञानोबारायापासून सुरू झाला, पण नाही. वारकरी संप्रदायाची सुरुवात महादेवानं केली. ह्याच्यासाठी चाललाय का विषय आपला बाबा? बरोबर आहे का नाही? ह्याच्यासाठी विषय चाललाय विठ्ठल महाराज. आणि वारकरी संप्रदायात, एक मिनिट ऐका, बोलणं कळायला लागलंय का माझं? काही असं लय आज जड चाललं नाही ना? वारकरी संप्रदायात तुम्ही किती ज्ञानीत याला अजिबात किंमत नाही. वारकरी संप्रदाय हा भजन प्रिय संप्रदाय. काय थोरपण जाळयात काय थोरपण तासभर उशीर झाले होते आज. खरं सांगायचं बोला लबाड बोलायचं नाही. जाणवायला लागले उशीर झाले होते, जाणवतच नाही महाराज. मग मी भजनाचा आवडता महाराज, अशी भजन मला आवडतं महाराज, मस्त एकदम. काय हे बघा, लोकला किती बी सांगितलं तरी उद्धार व्हाय नाही. कारण तुमची नजर चांगली नाही, बरोबर आहे की नाही? आता आम्ही निघून गेलोय, धन दाय द्यायचा गेलं बोंबलत का? त्याच्यामुळे होते. त्यामुळे महाराज मी विठ्ठल महाराज माझं एक तत्व आहे. परत महाराजाला माहिती, ढाले गुरुजीला माहिती. माझं कसं आहे महाराज, यांना सगळ्याला माहिती, मी इकडे भरपूर फिरलेलो. माझं असं तत्व आहे पाटील की उशीर हो काही हो, आपला आपण आनंदात कीर्तन करायचं. काय त्याला आपला स्वतःच्या आनंदासाठी जगायचं महाराज, बरोबर आहे की नाही? हो, उद्या चमकलं गेलं काय लागलं.
काय लागत आहे? त्याच्यामुळे आपला आनंदी मस्त जगायचं महाराज. काय कोणी वंदा कोणी हा? निंदा कोणी वंदा हा, ते बघा आता तर काय कळत झाला महाराज, बरोबर आहे. कोणी वंदा कोणी निंदा, आमच्या सोयीचा धंदा. काय करायचं, बरोबर आहे का? हा, कोणी वंदा कोणी निंदा, आमच्या सोयीचा धंदा. काय विषय कुठवर आला? संप्रदाय हा भजन प्रिय संप्रदाय. इथं होतो आपण. तुका म्हणे येथे भजन प्रमाण, आणि काय थोरपण जाळावे ते. काय मोठेपणा जाळायचं आहे का भजनच येत नसल्यावर? आता तुम्ही म्हणता महाराज आम्हाला भजन येत नाही ना काही लोकांना, आम्ही काय करायचं? कुणी सांगितले तुम्हाला टाळ घेऊनच भजन केलं जातंय म्हणून? आम्हाला स्वर नाही, काय गरज आहे हो? नाही तया विन भुकेला विठ्ठल, आणि येईल तैसा होत नाही. जरी तुझं मधुर उत्तर दिलेला सुस्वर नाही, स्वरच असावं लागते. कोणी सांगितलंय? आता राहिलेले 6 दिवस बेसुरे बोलूच देत नाही तुम्हाला. बेसुरे म्हणतात महाराजांनी सांगितलं. कोणी सांगितलं स्वर? पण तिथं प्रमाण गाता येईल तेनेच गावे, गाता येईल तेनेच गावे, हरी हरी बतावे, चित्त द्यावे विठ्ठला, चित्त द्यावे विठ्ठला, विठ्ठला विठ्ठला विठ्ठला, माझिया बोबडिया बोला, 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 माझिया बोबडिया बोला. टाळी वाजवा बरं गुरुजीसाठी जोरदार सगळे. गाता येईल तेनेची गावे, ज्याला येतंय त्यानंच इथं उभा राहायचं, बाकीच्यांनी हेरी हरी हरी म्हणावे. खाली बसून टाळी वाजवून भजन करायचं. लक्षात? संप्रदाय कशाचा प्रिय? भजनाचा. बरोबर आहे का नाही गुरुजी? हा, पण भजन प्रिय संप्रदाय. आणि पहिलं भजन ओपन जर कोणी केलं असेल गुरुजी, तर पहिलं भजन ओपन केलंय महादेवानं महाराज. बरोबर आहे का नाही? मग भजन कोण करी? श्रीराम जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, भजन करी महादेव, भजन करी महादेव, भजन करी. इकडे लक्ष आहे ना तुमचं? संप्रदायाची सुरुवात कोणी केली? महादेवानं. आणि पहिली वारी कोणी केली? प्रमाण देऊन चाललंय का नाही आपलं? प्रमाणाच्या बाहेर आहे का? नाही. पहिली वारी महादेवानं केली. पहिले वारकरी महादेव. संप्रदायाची सुरुवात महादेवानं केली. आणि पहिलं भजन ओपन कोणी केलं? महादेवानंच केलं. जरा ठेवा. बरोबर आहे का नाही? पण एक मिनिट लक्ष द्या. पहिलं भजन महादेवानं ओपन केलं, पण सुरुवातीला नेमकं गायलं काय हे बी महत्वाचं आहे का नाही? बरोबर आहे का नाही? कसं असतंय? अहो रात्री गेलते कीर्तनला साठे महाराजाचे. हो, लय उशिरा आले म्हणा. माणसं म्हणजे येड्या उशिरा येऊ दे, दिसा इतकंच आहे. असं बोलत आहे चुरू चुरू. उशिरा आल्या महाराज, जरा उशिराच आल्या, पण काय बोलते. नंबर 1 कीर्तन लई बदल महाराजात. माणसं म्हणतात का नाही? मग ती पुढचा माणूस गप्पून काय म्हणतो माहिती का? बरोबर बरोबर. अभंग कोणता होता? ते नाही राव, छपका दिला. मग लक्षात आलं मला कशात सांगायचंय?
म्हणजे पहिल्यांदा भजन गायलं, पण नेमकं भजन काय गायलं? हरी 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 मंत्र हा शिवाचा, हरी हरी मंत्र हा शिवाचा, हरी 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 मंत्र हा शिवाचा, मला देवाचा दया मोक्ष, धनंती देवाचा दया मोक्ष. हरी 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 मंत्र हा शिवाचा, म्हणती देवाच्या तया मोक्ष, म्हणती देवाच्या तया मोक्ष. हरी हरी शिवाचा, म्हणती देवाच्या तया समय सूचकता आहे ना महाराज. एकदा हरी नाही ना, हरी 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 किती हरी, आणि मग 3 टप्प्यात म्हणली. बाकी लक्षात आलं का पूर्ण बघा. हे समय हे क्लासिकल असला असतंय महाराज, बरोबर आहे का नाही? ही दणकाच बेकार असतो ते, बरोबर आहे का नाही? हरी आणि आपले हरी 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 आणि मंत्र हा शिवाचा. मी शिवभोळा चक्रवर्ती अभंग घेतला एकदा, आणि मी म्हणलं शिवभोळा चक्रवर्ती त्याचे पाय माझे चित्ती. भजनी माग काय म्हणले माहिती का? शिवभोळा चक्रवर्ती तुही माय मही चुलती. एकदा हरी का इथं हरी 3दा, म्हणून 3 टप्प्यात म्हणली, बरोबर आहे का नाही? हा, याला काय म्हणतात गुरुजी? एक षड्जत, बरोबर, दुसरा मध्यम आणि तिसरा बरोबर आहे का नाही? खरजात. असे 3 टप्प्यात म्हणावं लागते. इकडे लक्ष द्या, माझ्याकडे आपसात बोलू नका, माझ्याकडे लक्ष द्या. भजन ओपन कुणी केलं? भजन करी महादेव. महादेव. पण सुरुवातीला कोणत्या मंत्राचा जप केला? काय? हरी हरी मंत्र हा शिवाचा, म्हणती जेवाच्या तया मोक्ष. म्हणजे भगवान शंकराचा मंत्र कोणता? हरी. बर, 1 मिनिट आहे. मूळ मंत्र भगवान शंकराचा आहे का तो? कोणाचा आहे मग? मिशा. मूळ मंत्र वेदातला लागू. कसं असतंय? आता हे आपले महाराज आहेत, बरोबर आहे का? आपल्या काय महाराजांचं नाव? गंगाधर महाराज, बरोबर आहे का नाही? माणसं सरळ सरळ म्हणतात नाही, ते बोल वाजवणार आहे आपल्याकडे म्हणतात ना आळंदीत. आता हे नाव गाजलेलं आहे का नाही तुम्हाला तर चांगल्या पद्धतीने माहिती. ती बोल कोणता? ती पठाडे महाराज वाजवित नाही का? ती बोल पठाडे महाराजांनी तयार केलाय का गंधर्व? नाही. बोल मुळातलाच आहे, पण यांच्या हातातून ते मुकडा ती लगी तो गोड लागत असल्यामुळे नाव कोणाच्या गेलाय बोलतो? पठाडे महाराज. माणसं म्हणतात ना ती चाल म्हण बरं कोणती? ती ढालेबा म्हणतात का ती चाल? ती चाल म्हण ना कोणती? ते आपले गंगाधर म्हणतात का ती चाल? मग मूळ गंगाधर बुवाची चाल आहे का ती? गंगाधर बुवाची दुसरी चाल आहे, त्याच्याबद्दल काही नाही विषय, बरोबर आहे का नाही? ती चाल मलाच माहिती, बरोबर आहे का नाही? हे आम्हाला माहिती, बरोबर आहे का नाही? पण ती गंगाधर महाराजाच्या तोंडातून गोड लागत असल्यामुळं नावावर गंगाधर बुवाची गेली का नाही? तसं मूळ मंत्र वेदातला, पण पहिल्यांदा कुणी जपला म्हणून नाव कुणाच्या गेला? वेदाचे जे बीज हरी अक्षरे दोन्ही